ओके. बेटा, आपण आरोग्य फॅमिली केव्हा जॉईन केली तू? 1 जानेवारी. 1 जानेवारी 2025 पासून आरोग्य फॅमिली जॉईन केली. आपल्याला का वाटलं आरोग्य फॅमिली जॉईन करायला? माझं पोट दुखत होतं ओके. आणि म्हणजे काय मला 2 दिवसातून दोनदा दोनदा दवाखान्यात जावं लागायचं, इतकं पोट दुखायचं माझं. केव्हापासून दुखायचं ते पोट? तरी झाल्या 6 महिने झाले असं. येस, 6 महिन्यापूर्वी पोट दुखत होता आणि आपण डॉक्टरकडे 6 महिन्यापासून इलाज करत होता का? हो. ओके, मग त्याच्यापासून काही बदल होत होता का? नाही, टॅबलेट खाल्ली का तेवढंच बरं वाटायचं. झोप यायची टॅबलेट ना, झोप झाली का डबल दुखत चालू व्हायचं डबल. ओके. मग टॅबलेट वगैरे चालू असताना पोट थांबणे आणि नंतर परत टॅबलेट बंद केल्यावर परत आजार सुरू होणे, हो. तर याचा परिणाम तुमच्या पूर्ण शरीरावर होतात, म्हणून तुम्ही आरोग्य फॅमिली जॉईन केली, हो. बरोबर? घंटाभरच फरक पडायचा, डबल जसं तसंच चालू व्हायचं. ओके. आपण स्कूलमध्ये कोणत्या क्लासमध्ये? आता 12वी झाली माझी. ओके, बहुत बढिया. आणि आपण जो आरोग्य फॅमिली जॉईन केली, तुम्हाला विश्वास होता का इथे तुमच्यात बदल होऊ शकतो? विश्वास तर नव्हता सर, पण मग मामांनी जॉईन केली म्हणून आम्ही केली. मामाने आम्हाला सल्ला दिला की ओके. जॉईन म्हणून होईल तुमच्यात बदल. तुमचे ग्रेट कोच कोण आहे मग? मनीषा खैरनार. आणि आणि मामा? मामा रमेश आरणे सर. येस, मामाचं नाव घ्यायचंय, कारण मामा तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर हो. पप्पू बोरसे सर, मनीषा खैरनार मॅडम सगळे नंतर पहिले पोहोचले तुमच्यापर्यंत मामा, म्हणून ते तुमचे ग्रेट कोच आहे. तुमच्यापर्यंत ते इथपर्यंत पोहोचले. किती किलोमीटर अंतर आहे गंगापूर ते तुमचं गाव? 10. येस, किती वाजता आले तिथे ते? ते 4:30 वाजता आले. बघा, म्हणजे कोचला काळजी किती पाहिजे. आज वर्कआउट पहिल्यांदा होतं म्हणून ते पहाटे 4 वाजता तिथे जाऊन थांबले. येस बेटा, आरोग्य फॅमिली जॉईन केल्यानंतर सुरुवातीला किती दिवसामध्ये काय काय बदल झाले? आरोग्य फॅमिली जॉईन केल्यानंतर मला 5-10 दिवसात फरक पडून गेला. येस. मग आपल्यात जो बदल होत गेला याचं श्रेय आपण कोणाला द्याल? याचं श्रेय पहिले कोचला म्हणजे आर्ने सरला, नंतर यांना मनीषा खैरनार मॅडमला, आणि साऊंड सिस्टीम आणि सकस संतुलित आहार. सकस संतुलित घेतलाय का? नाही, घ्यायचा आता. नाही नाही, रोज घेत होता का? हो, रोज घेत होतो. ओके, परवडतो का घ्यायला? परवडतं. आपलं दुखणं बरं करायचं असलं सगळं परवडतं सर. येस. आपण मळ्यात आहे का आता? हो, मळ्यातच आहे. येस. मळा किती लांब आहे? किती तुमचं घर दिसत नाही आज? हे काय सर आमचं घर? ओके ओके ओके. येस, हे बघा. आमचं घर आहे. येस. ओके ओके बेटा, खाली बसा. घर तर बघितलं असेल सगळ्यांनी. आणि येस, तर सकस संतुलित आहार घेतल्यामुळे बदल झाला. रेग्युलर वर्कआउट करते म्हणून बदल झाला. आणि आपल्या ग्रेट कोचचं मार्गदर्शन आरणे सर आणि मनीषा खैरनार मॅडम यांचं मार्गदर्शन त्यांनी घेतलं असेल, म्हणून वेळोवेळी त्यांच्यामध्ये बदल होत गेला. येस, आरोग्य फॅमिलीतील आपण ज्यांना आहार परवडत नाही अशा लोकांना काय सल्ला द्याल तुमच्या परिस्थितीनुसार? अशा लोकांना पहिली गोष्ट म्हणजे दुखणं बरं करण्यासाठी आपण काय पण करू शकतो ना सर. आपण ओके. दवाखान्यात केवढा खर्च करतो. आपण दवाखान्यात कमीत कमी 2-3 हजार रुपये तर दररोजच घालतो ना. त्याच्यामुळं मग आपली तिकडे जाण्यापेक्षा इकडे गेल्यानंतर काय होणार आहे, आपलं दुखणं बरं करायचं ठरलं तर आपण काही बी करू शकतो. कारण आपले बरेचसे लोक आहे ज्यांना सकस आहार परवडत नाही, परिस्थितीनुसार त्यांना थोडस थांबून घ्यावं लागतं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांच्यासाठी हा सल्ला आहे. बघा, मला तरी वाटतं का एवढं साधं घर, म्हणजे एवढी झोपडी, आणि तिथे ते राहते, तिचे आई वडील, आणि याच्यातही ती सकस संतुलित आहार का घेते की तिचे पोटाचे प्रॉब्लेम खूप होते. तिने ते थोडक्यात सांगितले. कारण एक रनिंग एज नुसार तिला ते प्रॉब्लेम खूप क्रिटिकल होणार होते पुढे जाऊन, आणि कुठेतरी डॉक्टरकडे इलाज करून पण बदल होत नव्हता. म्हणून तिने आपल्या आरोग्य फॅमिली विश्वास ठेवला
तिचे मामा आर्ने सर आहेत, मनीषा खैरनार मॅडम त्यांचे कोच आहेत, ग्रेट कोच. आणि यांनी विश्वास ठेवल्यानंतर आज आरोग्य फॅमिली जॉईन केली. आणि एका झोपडीत राहणारी मुलगी जर रोज सकस आहार घेते, तर मला तरी वाटतं बोडके सर याच्यापेक्षा बेटर परिस्थिती आपली कोणाचीच नसावी. लक्ष्मण बोडके सर, हात करा फक्त, आहे का कोणाची परिस्थिती अशी? थांबा, ते काहीतरी बोलतायत, ते म्हणता आहे म्हणताय. नाही नाही, एवढी बिकट परिस्थिती कोणाची नाहीये ग्रुपमध्ये. ओके, हे बघा, बोडके सरांनी सुद्धा मान्य केलं. अजून कोणी आहे का? याच्यापेक्षा जर परिस्थिती खरंच डाऊन असेल ना, मी त्याला दर महिन्याला सकस समजूतदार देऊ शकतो. हँडराईज करा. पण आम्ही सर्वे करू, हा. महाराष्ट्र सरकार नाही करणार लाडक्या बहिणी योजनेसारखं. बहीण 50,000 पगार आहे नोकरीला, तरी तिला त्यांनी योजना दिली होती. आपण तसं नाही करणार. आपण पूर्ण पुराव्यासहित देणार. याच्यापेक्षा कोणाची परिस्थिती डाऊन असेल तर आहे का? हात करा वरती. आम्ही लाडक्या बहिणीसारखे फसणारे लोक नाही. लाडक्या बहिणींनी इतका निधी घेतल्यामुळं आज गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरांची अवस्था खूप वाईट झालेली आहे. त्यांना पैसे सुद्धा शिल्लक राहिले नाही. 3 वर्ष पैसे भेटणार नाही. आणि विशेष म्हणजे तुमच्या सर्व लोकांच्या आशीर्वादामुळे मी त्याच्यातून पण वाचलो. कारण मी ते कामच घेतलेले नव्हते आणि मी त्यातून वाचलो, म्हणजे पूर्णपणे बाहेर पडलेलो होते तुम्ही. तर ठीक आहे, बघा, विचार करा. येस बेटा, आरोग्य फॅमिली आल्यानंतर भविष्यात काय वाटतं तुला, काय होऊ शकतं तुझ्या आयुष्यात? तर आरोग्य फॅमिली जॉईन केल्यानंतर मला असं वाटतं का नाही का मी पूर्णपणे बरी होऊ शकते. मी Yes. दुसऱ्यांना पण हे सांगते की तुम्ही पण जॉईन करा, पूर्णपणे बरे होऊ शकता. ओके, कॉलेजला कुठे आहे बेटा तू? कॉलेजला इथं वायगावला आहे. आमच्या गावाच्या पलीकडून एक गाव आहे वायगाव म्हणून, तिथे सेंट मेरी कॉलेज. 12वी सायन्स का आर्ट का कॉमर्स? आर्ट्स. आर्ट्स. पुढे काय भविष्यात काय व्हायचं प्लॅनिंग आहे? सर भविष्यात आपली परिस्थिती तशी नाही आहे ना सर, तर आपण काय होऊ शकतो. हरकत नाही. एक मेंढपाळाचा मुलगा सुद्धा मेंढ्या चारता चारता IAS अधिकारी झालाय. आपल्या नशिबात काय होऊ शकतं माहित नाही. प्रयत्न करणं हे खूप महत्वाचं असतं. बरोबर आहे का नाही? हो. ओके. आणि विशेष म्हणजे आज आई वडील काय करतात? शेती करतात की काम का कुठं रोजंदारी करतात? वडील वारलेले आहेत आणि चुलता ते जिगारीगारचा धंदा आहे. गुल्फे विकते ते. गुल्फी. हो. ओके. आणि शेती वगैरे आहे का तिथं तुमची? हो, शेती आहे ना, 5 एकर शेती आहे. वडील वारलेले? हो. केव्हा? 4 वर्ष झाले सर. कोरोनाच्या टाइम पिरियड मध्ये. तू मोठी का दीदी? हो, मी सगळ्यात मोठी आहे. किती भाऊ आहे? 2 भाऊ आहेत मला. 2 भाऊ. बापरे. आणि सर्व चुलत्यांच्या याच्यावर चालतं का मग? हो. कुल्फीचा व्यवसाय कुठे आहे त्यांचा? ते असे म्हणजे गाडीवर फिरतात पेटी घेऊन. 2 व्हीलरवर? हो. आहे का चुलते आहे तिथे? हो, आहे ना. बोलवा बरं त्यांना. वैष्णव दीदी, रेकॉर्ड करा. या ना. येस सर, गुड मॉर्निंग. मॉर्निंग. आपलं नाव सांगा. दादासाहेब एकनाथ रोकडे. आपण कुल्फीचा व्यवसाय करता, घरीच बनवता का ती? नाही, बाहेरून भरतो. आणि रोज किती किलोमीटर फिरता? रोज कमी 50 किलोमीटर फिरतो. येस. किती होतो रोजचा व्यवसाय, किती होतो, किती बिझनेस होतो रोजचा? रोजचा तरी 500-600 रुपये निघतात. निघतात? हा. आणि फॅमिली मेंबर किती तुमचे टोटल? फॅमिली मेंबर 10 आहे, मी धरून. 10? हा. बाकीचे कोण कोण काय करतात? बाकीचे कोणीच नाही. बाकी फक्त मंडळी ते कुठे जर वाजून लागले तर जातात. अच्छा. आणि प्रमिलाची आई पण रोजंदारी जाते? हा. हो, ते बी रोजंदारीलाच जाते. ओके. शेती जिरायती का तुमची? हा, बागायती आहे. अच्छा. काय असतं तिथे?
गहू निघतो बस, दुसरं काही नाही. कांदा काही नाही, कांद्याला पाणी नाही पुरत. पाणी केव्हा असतं? पावसाळ्यातच का फक्त सीझन? हंगामी पाणी सीजन. अच्छा, फक्त पावसाळ्यातच पाणी असतं. ओके. आणि तुम्हाला किती मुलं आहे दादा? मला 2 मुलं, 1 मुलगी. 2 मुलं 1 मुलगी. हो. ओके. लग्न झाले का त्यांचे? नाही अजून. मुलगा काय करतो? मुलगा माझ्या सांगायचं हिंडतो. गाडीवर? त्याला दिलं कुलफीला हे करून. ओके ओके. हो. तुमचं खूप खूप धन्यवाद का तुम्ही एवढी फॅमिली तुम्ही आज म्हणजे फॅमिली सपोर्ट करता तुमच्या. हा. आणि रोजंदारी म्हणजे अक्षरशः कुल्फीचा व्यवसाय करून 800,000 रुपये जरी भेटले तरी 20 ते 25,000 एवढे 10 टोपे चालू संसार सांभाळणं अवघड आहे. आणि राहण्याची ऍडजस्टमेंट खूप मोठी आहे. मित्रांनो,